नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो भाऊंच्या सासरवाडीत भटवाडीत दाजीपूर भटवाडीत भात कापूचा असा आणि इथे आम्ही चाललो। मी ऋषी आणि भाऊ पण असत। तर भात कापूक जातो आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ची हद्द आणि ही खिंड असा। तर दाजीपूरची खिंड आणि हे आमचं वातावरण बघू शकता सगळे पाठी। तर दाखवते तुमका वातावरण। तर खाली असा आमचा फोंडा। चला आता आपण जाऊया भात कापूक भाऊंच्या सासरवाडीत। तर आपली गाडी आहे असा आपल्या जाऊचा पुढे। सकाळी आम्ही 9 वाजता आणि 9:30 वाजता भात कापूक सुरुवात केला होतो। एक कोपरो कापला आणि आता दुसऱ्या कोपऱ्यात दिला। तर तात्यानी नाही काकीन कापल्या ना, शिवाईच्या आजीन कापल्या ना, हे एक फाळी कापून ठेवले ना आणि आता आपण कापताव ह्यो कोपरो अजून एक 10 कोपरे असत। 2 दिवस लागतील असं माका वाटतं। तर कापूया, अजून एक कोपरो कापूया आणि भात मारूक घेऊया। तोपर्यंत आपण भात चुकात ऋषिया मी भाऊ आणि शिवाजीची आजी असा होय भात कापता। आणि आता आपण असा आहो दाजीपूर भटवाडी। तर भाऊंच्या सासरवाडी कसं आणि भात कापता आहो। तर गावल्यानो ताते येले असत, तात्यांका बरा नाही म्हणून आम्ही तात्यांचा भात कापू गेला। तात्यानो बरा वाटता ना? काय कंबर दुखता होतला बरा। सावकाश उतरा, तकडे जावा, उतरा पुढे उतराक जावा। तुम्ही कशा गेलास? कशा घेऊ काय उता? सावकाश उतरा। दसऱ्यात पडले तिसऱ्या माळेक पडले। तर 4 कोपरे कापून झालेले असत आणि आता आपण मारूक घेणार आहोत। पेंडवे बांधतली शिवाजीची आजी ताते चाय घेऊन इले आहेत। तर चाय पिऊया आणि परत आपल्या कामाक लागाया। तर तात्यांचा भात संपून जाऊचा, माका पण रान मारूचा असा। तर तात्यांचा भात आज उद्या 2 दिवसात संपत असं तर वाटतं। तात्यानं ह्या काय आणलास? हा पोहे आणि कशा आले आता वाजले किती? हा हा असू दे, तर काय नव्हतं। आम्ही एक वडापाव खाल्लेला मस्तपैकी आणि येला। तर आता तात्याने चाय आणि कांदे पोहे आणले नाही। तर चाय कांदे पोहे खाऊया आणि आपण आपल्या कामाक लागाया। तात्यांका बरा नाही म्हणून आमका यंदा अकडे यावचं लागला, नाही तर का तात्याने जेवढ्यात सपवले नाही असतं। आम्ही दोघं जण असं सपवलं होय ना, नक्की सपवले नाही असतं। तर जावई बापू येतात। तर येवा जावई बापू येले भात कापूक, सासऱ्यांचा भात कापूक। तर चला ऋषिया सोबत ताते असत आणि ब्लॅक टी आणि कांदे पोहे। तर आता 1 वाजलो, आमच्याकडे असतो आम्ही तर पळायला असतो आणि हे आपण आता राधानगरीत असाव। तालुका राधानगरी, दाजीपूर भटवाडी। आणि हे वारो मस्त लागता। 1 वाजलो, ऊन काय लागत नाही, भात कापूक लय मजा येता। ऋषी तुका काय वाटतं? बरं वाटतं भाऊ ना काय? हा तर हे एवढंसं एक कोपरो कापूचा नंतर मारूक घेऊचा असा। वारो तर छान लागता आणि आपण आता हे कोपरो कापूया आणि चला शिवाईचे मामा पण असत। तर आता 1:15 झालो असतलो आणि तो पण कोपरो कापून झालो आणि ताते परत इले वाटतं। आणि आपण कापला 3
5 कोपरे कापला. तर 5 कोपरे आपण कापलो सकाळपासून. ऊन काय एवढा नाही आहे, बारीक बारीक वारो असा. आपल्याकडं असं वारो लागत नाही. आपल्याकडं असं वारो लागलं तर काय बघूच नको, आम्ही दिवसभर शेतातच राहायचो. आपल्याकडे ह्या टायमिंगला एवढा ऊन लागतं ना की बस रे बस माराक होता. आणि जेवण झाल्यानंतर येऊया आणि हे काल कापलेले आहेत कोपरे, तर ते मारूक घेऊया. आता बांधतीत, इकडे बांधून मारतात. आमच्याकडे मुठीवरतीच मारतो आपण. मुठीवरनं मारून फटाफट होता. तर मस्त वाटतं दाजीपूर भटवाडीत. म्हणजे घाटावरती कामच करू मस्त वाटत असतं, कारण इकडची लोक लवकर शेतात येतात आणि फ्रीज सारख्या पाणी आहे, संध्याकाळपर्यंत जायचं असतं. फ्रीज सारख्या पाणी तर काय गार गारच. नाही ना, फ्रीज सारखे थंड पाणी आहे. ताते धडपड करतात बघा, कारण शेतीची कामं केलेली आहेत. त्यांना असं वाटतं की आपला पण भाऊ काय होता पटकन, तर कंबर दुखता तरी पण ते धडपडतं, ताडपत्री घेऊन येतं. हो तात्यानो रवान दे, आम्ही इलाव घ्या का. हंगाम गेलो नाही तात्यानो, अजून हंगाम गेलो नाही. वरचा भात अजून सगळा तकडचा पिकाचा ता, हा मग ता अजून पिकाचा. मग तात्यांची कंबर जर चांगली असती तर आमका 4 मासे घालणार असते, नक्कीच घालणार असते. तर गावाला ना फायनली आम्ही ते 2 कोपरे बांधला आणि आता पुढच्या 2 कोपऱ्यांतून जाऊचं असा. भाऊ आणि ऋषी भात मारतात, तर चला बांधूया पुढे. तर फायनली 1 2 3 4 आणि तो 1 5, तर 5 कोपरे बांधून झाले. थोडंसं कोण राहिलो आता बांधतात आणि ऋषी आणि भाऊ दोघजणच मारतात. तर आता मी जातोय घराक, नाही परत उद्या यायचं लागतला, कारण हे 5 कोपरे कापलेले आहेत आणि वरती 5 कोपरे असत. उद्याच्या दिवसात जेवढा होईल तेवढा घ्यायचा. तर गावाला फायनली आज 3रा दिवस असा आणि तात्यांचा भात आज संपून झालेला असा आणि वरती एक 4 कवळेचंच वापो असा. तर भाऊ गेले असत वरती आणि शिवाजीची आजी म्हणजेच काकू आणि तात्या असत आता होय राशीवरती जरा झाडू मारतात, किस्ताना असतील म्हणून. पेर तर 1 नंबर चांगलो असा. आणि आता आम्ही भरूक घेत आहोत, कारण आता 5:30 वाजलेत आणि आमका जाऊचं असा घराक. तर ऋषी तर काल हरवलेलो, मी रात्री तातांसोबत घरात गेलेले आणि आता हे एवढं पेर भरूया. चला तात्या पेर एवढं भरूया, तोपर्यंत ते घेऊन येतील. तोपर्यंत आपण 4 पिशव्या काय भरतीत ना ते भरूया. आपण इकडून रजा घेऊया तात्यांच्या घरात ना. नाही जाऊ काय काय अशी किती पण झालेलं आहे, अशी करायची आहे. आजचे दिवस जाऊ नाही, आजच्या रात्रभर बोलत करत होऊया. काय झालं कोकण घ्या मका माहिती आहे, सरपंच काय आपण करायचं आहे माझ्या शेतात असतो. येऊया केव्हा येऊ तुम्ही, तिथं काय नका म्हणता, केव्हा येईल काही काळजी काय करू. माझी काळजी आता तुमच्या लागते, तुला पण लई मोठी तुमची उपकार झाली माझ्यावर, खूप उपकार झाले. उपकार कसले उपकार जे तुमचे उपकार करून घेतात. थांबा ठेवून जाऊ म्हणून ते पण नाही म्हणते. जाऊ काय ती वरची फाळी मोठी होती
त्या फाळीचे पेंडिओ बांधून आणले आता भाऊनी. तर भात बाहेर जायत म्हणून आम्ही आधी म्हटलं भात भरून घेऊया, कारण फाळीच मोठी होती ना. अरे काय, तर एक 5-6 पिशवी भरला आणि आता हे मारून टाकतो. त्या मारून झाला की भरायचं. तर आपल्याला पण जायचं असं कोकणात हरकुळात जायचं असं आम्ही असाव. भटवाडी, दाजीपूर, वलवण, भटवाडी. आणि यावर्षीचा शेवटचा भात कापणीचा काम संपवला. चित्रगावाला भात कापून झालेला असा आणि मारून पण झालेला असा. आणि आता आम्ही जातो हरकुळाक. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. तर भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.